रामकृष्ण हरी मंडळी. एक माणूस फार वर्ष प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजापाजाऱ्यांना तिखट मीठ लावून सांगितले आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की मी अलकावतीला गेलो असताना तेथील लोक 15-15 हात उंच उड्या मारतात, पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असताना माझ्या इतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही. ऐकणाऱ्या कुणालाही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊ लागला. त्यावेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, "अहो, अशा शपथा कशाला घेता? हाताच्या काकणाला आरसा कशाला? यावेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथेही मारून दाखवा, म्हणजे झालं." हे ऐकताच त्या बडाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले. तर याच्यातून आपण तात्पर्य असं शिकतो की आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखाद वेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जी गोष्ट